नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। आज आपण आलेलो आहे सीए भवनकडून पार्वती नगरला जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्याची दुर्दशा खूप बिकट आहे आणि माझं महानगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे ठेकेदार त्यांना असं म्हणणं आहे की थोडी तरी लाजा वाटू द्या की लोकांचे पैसे तुम्ही टॅक्समधून टॅक्सच्या भरोश्यावर खातात, तुमचे पगार घेतात, पण लोकांना सुविधा कधी भेटणार आहे? आपण बघू शकता रस्त्याची हालत लयच बिकट। आत्ताच रस्ता बनला होता, हा रस्ता आत्ताच बनला होता काही महिन्या अगोदर, परत हा रस्ता त्याच प्रकारे झालेला आहे। म्हणजे याच्यात तुम्ही काय टाकलं आहे? डांबर तर मला दिसत नाही आहे, फक्त हे गोटे पत्रे दिसत आहे, गिट्टी तर दिसतच नाही आहे। हे पहा गाड्याचे हाल बेहाल, लोकांना खूप त्रास आहे। हा रस्ता पार्वतीनगर चौकापासून तर सीए भवनपर्यंत असाच आहे। थोडीशी लाज शरम काहीतरी असू द्या। रस्त्याची हाल बेहाल, गड्डेच गड्डे, पाणी मुरलेलं त्याच्यात, नागरिकांचे टॅक्सचे पैसे तुम्ही खातात आहे। हे पहा शाळेत जाणारे मुलं, पूर्ण पॅन्टा खराब होती त्याच्या। हा रस्ता शेवटपर्यंत तसाच आहे, पूर्ण गड्डेच गड्डे आहे। आणि येथील जे तुम्ही नकाशे पास करता बिल्डिंग कामाचे, अपार्टमेंटचे, त्यांच्यावरही तुमचं काही नियंत्रण नाही आहे, कारण की तेच लोक मोठे मोठे ट्रक आणून पूर्ण रस्त्याचे हाल बेहाल करून टाकतात। आत्ताच बनला होता रस्ता, आत्ताच काही महिन्या अगोदर, परत त्या रस्त्याचे हाल आपण बघू शकता। थोडी तरी लाज शरम वाटली पाहिजे। असे इथंच नाही, पूर्ण अमरावती शहरात हेच हाल आहे। लोकांना त्रास होतोय, महिलांना त्रास होतोय, बुजुर्ग लोकांना त्रास होतोय। खूप बिकट परिस्थिती, मोठे मोठे गड्डे आहे, पाणी कुठं साचलं आहे, काय आहे कुठं काही समजत नाही आहे। हे पहा स्विमिंग टँक, याच्यात तिरा तुम्ही ठेकेदार लोक या जरासं इकडे पहा थोडंसे।